अमेरिका इराणमध्ये शांती करार झाला नाही तर वाईट परिणाम होतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या सुरूच. इराणच्या ड्रोनवरील हल्ल्याचा एआय व्हिडिओ जारी. बिहारच्या सासाराम रेल्वे स्थानकावरती रेल्वेच्या डब्यांना आग. शॉर्ट सर्किट होऊन सासाराम पाटणा एक्सप्रेसचा डबा जळून खाक. गाडी फलाटावर उभी असताना लागली आग. नीटच्या घोटाळ्यात आता लातूर शहरातल्या नामांकित डॉक्टरांची नावं. मोठी रक्कम देऊन प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा संशय. सीबीआय करणार आज संशयितांची चौकशी. नागपुरात संघ मुख्यालयापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती गोळीबार. 3 दुचाकींवर आलेल्या 6 जणांकडून 2 वेळा फायरिंग. रवी मोहतो, गंगा काकडे यांनी फायरिंग केल्याची माहिती. राज्यात ठिकठिकाणी इंधनाचा तुटवडा. वाशिममध्ये 4थ्या दिवशी डिझेलचा ठणठणाट, तर हिंगोलीतही डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार. रोहित पवार, भास्कर भगरेंच्या नेतृत्वात आंदोलन. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक हतबल. राज्याच्या अनेक भागात भीषण पाणी टंचाई. हिंगोलीतल्या खंडाळा गावात विहिरीच्या तळाला गेलेलं पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत. पाण्याचा प्रत्येक थेंब बनला अनमोल. ठाणे महापालिकेतील खडाजंगीनंतर रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजप नगरसेवकांची बैठक. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी. निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप. विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 38.58% उपस्थिती. 2020 पासून 133 बैठकांपैकी केवळ 42 बैठकांना हजेरी. भावना गवळी, रामराजे निंबाळकर सलग 3 अधिवेशनांना गैरहजर. तर मिटकरींसह काही आमदारांची 100% हजेरी. केरळमध्ये 10 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता स्थापन होणार. व्ही डी सतीशन आज 20 मंत्र्यांसोबत घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. काँग्रेसचे 11 तर IUMLच्या 5 मंत्र्यांचा शपथविधी. अमेरिकेच्या नौदलाच्या 2 लढाऊ विमानांची हवेतच टक्कर. विमानातल्या 4घांनी पॅराशूट उघडून वाचवले स्वतःचे जीव. एअर शो दरम्यान झाला अपघात. सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला 52व्या हिंद केसरी स्पर्धेचा मानकरी. हाताच्या दुखापतीनंतर पृथ्वीराज मोहोळची सामन्यातून माघार. तर हरियाणाच्या काजल डोचकेनं पटकावला महिला हिंद केसरीचा किताब. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमधील अनेक नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवरती आलेले आहेत. सीबीआयच्या पथकानं या डॉक्टरांची चौकशी केलेली आहे. मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी आणि विक्री केल्याचा संशय सीबीआयला आहे. तर सीबीआयनं अनेक संशयितांना चौकशीसाठी पुण्यात बोलावलं. सीबीआयचं पथक 4थ्या दिवशी देखील लातूरमध्ये होतं आणि या प्रकरणामध्ये आणखी बरीच मोठी नावं ही पुढे येण्याची शक्यता आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, सीबीआयच्या या संपूर्ण तपासाला वेग आल्याचं दिसतंय. दिवसेंदिवस छापे हे वाढताना दिसत आहेत आणि यामध्येच आता काही डॉक्टर्स देखील रडारवरती आलेले आहेत. काय नेमकी या सगळ्याच संदर्भातली माहिती मिळते? निश्चितच सीबीआयने पुणे, लातूर, नांदेड आणि संभाजीनगर अशा जिल्ह्यांमधल्या ज्या वेगवेगळ्या या नेटवर्कशी संबंधित लोक आहेत त्यांची चौकशी करायला सुरुवात केली आणि सीबीआयने त्यानंतर पुन्हा एकदा लातूरच्या दिशेने जाऊन लातूरमध्ये चौकशी सुरू केली आहे. लातूरमधील एका मोठ्या क्लासेसच्या मालकाची चौकशी सुरू आहे. त्यासह काही डॉक्टरांची चौकशी सुरू आहे आणि त्या ठिकाणी आता सीबीआय कडून सलग 4थ्या दिवशी इथे तपास सुरू आहे. आणि त्यामध्ये निश्चितच अजूनही काही या 1 ते 2 दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये अटक केल्या जातील असं कळतंय. बरं, धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि नीट पेपरफुटी प्रकरणातली आणखी एक अपडेट माझ्याच्या हाती लागलेली आहे. महाराष्ट्रातील एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवरती आहे. सीबीआयकडून काल कोचिंग क्लासेसच्या मालकाची पुण्यात चौकशी करण्यात आली आहे. कोचिंग क्लासेसच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी मिळते जुळते असल्याचं समोर आलंय. तसंच कोचिंग क्लासेसच्या मालकाचे आरोपी PV कुलकर्णी सोबत संबंध असल्याचं देखील तपासामधून समोर आलंय. सेवानिवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई अधिक महत्त्वाची मानली जाते.
सीबीआयचे अधिकारी संबंधित ट्युशन चालकाच्या निवासस्थानी दाखल झाले. घरातील कागदपत्र, मोबाईल, संगणक त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींची तपासणी केली. त्यानंतर पथकानं ट्युशन चालवणाऱ्या ठिकाणी जाऊन देखील विविध माहिती आणि नोंदी या गोळा केल्याची माहिती समोर येते. तर नांदेड शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना आजपासून सुट्टी लागल्याचं कारण देत घरी पाठवण्यात आलंय आणि त्यानंतर शटरला कुलूप लावत मुख्य कार्यालय बंद करण्यात आलं. लातूर इथं देखील याच खासगी कोचिंग क्लासेसची चौकशी झाली आणि त्यानंतर त्याच खासगी कोचिंग क्लासेसला अचानकपणे सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सीबीआयच्या चौकशीच्या भीतीनं मुख्यालय बंद ठेवलं की काय अशा चर्चा आता नांदेडमध्ये सुरू झाल्यात. आणि नीट पेपरफुटी प्रकरणाचे अजूनही काही अपडेट्स हे माझ्याच्या हाती लागलेले आहेत. श्रीमंत आणि अभ्यासात कमी हुशार असणारे विद्यार्थी आरोपी शुभम खैरनारचे टार्गेट होते असं समजतंय. सीबीआयच्या तपासामधून ही सगळी धक्कादायक माहिती समोर येते. श्रीमंत लोकांसोबत आरोपी शुभम खैरनारची लाखो रुपयांची डील झालेली आहे अशी माहिती देखील सध्या समोर येते. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, श्रीमंत आणि जी मुलं अभ्यासामध्ये कमी हुशार आहेत अशी टार्गेट्स ही खैरनारची होती, या सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती मिळते? जसा जसा नीट पेपर फुटीचा तपास पुढे जातोय, अनेक खुलासे समोर येत आहे. त्यातला महत्वपूर्ण खुलासा आहे की जे पालक आहेत त्यांना आपल्याला पाल्याला डॉक्टर बनवायचंच आहे, परंतु तो अभ्यासामध्ये फारसा हुशार नाहीये. तर अशा पालकांचा रडार वर शुभम हा त्यांना टार्गेट करत होता, त्यांना हेरत होता आणि त्या माध्यमातून तो जे पाल्य सुमार दर्जाचे अभ्यासामध्ये आहे परंतु त्यांच्याकडे परीक्षेचे पेपर विकत घेण्याची क्षमता आहे यांना हेरत होता आणि त्या माध्यमातून पेपर फुटीचं हे रॅकेट चालत होतं का हा संशय आता तपास यंत्रणांना आहे. अर्थातच यामध्ये राज्यातील काही कोचिंग क्लासच्या संचालकांची महत्वाची भूमिका आहे, कारण ज्यावेळेस एखादा विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतो तर त्या कोचिंग क्लासच्या संचालकाला त्याची आर्थिक परिस्थिती माहिती असते आणि त्यामधनं हे अशा स्वरूपाचे डील झाले आहेत का आणि म्हणूनच आता कोचिंग क्लासेस हे सीबीआयच्या रडारवर आहेत का हे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. नक्कीच. धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि पुढची बातमी जाणून घेऊयात. बीएड एमएड साठी यापुढे एकच सीईटी परीक्षा होणार आहे. सीईटी परीक्षांची संख्या ही कमी करण्यावरती भर देण्यात आलाय. सीईटीचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार असं सरदेसाई यांनी म्हटलंय. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कांद्याला हमीभाव मिळावा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या मनमाडमधील लासलगाव बाजार समितीत शेतकरी एरगाळ आंदोलन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे यांच्यासह मोठ्या संख्येनं कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. कांद्याचे दर सतत घसरत असल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. त्यामुळे सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांच्याकडून. संदीप, नाशिकमध्ये आज हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. साधारण किती वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होईल आणि काय एकूणातच सध्याची तिथली परिस्थिती? आकांक्षा पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे. शेतकरी एल्गार आंदोलन म्हणून हे आंदोलन पुकारले गेलेले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत, खासदार भास्कर भगरे हे देखील या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. कांद्याला जो भाव राज्यभरात शेती कवडीमोल भाव मिळतो आहे, या कवडीमोल भावासाठी हे आंदोलन पुकारलं आहे. साधारण 2 ते 3 हजार रुपये हमी भाव द्यावा, कांद्याला 1500 रुपये अनुदान देण्यात यावे आदी मागण्या या प्रमुख मागण्या असणार आहेत. त्याचबरोबर जे निर्यात खुली आहे मात्र बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये एक्सपोर्ट होत नाही आहे माल, त्यामुळे देखील शेतकऱ्यांचे जे भाव ते कमी पडलेले आहेत. एकूणच या सर्व परिस्थितीमध्ये देशातील केंद्र सरकारने असेल राज्य सरकारने असेल हे बांगलादेश तसेच श्रीलंकेशी बोलणी करून एक्सपोर्ट जे आहे ते सुरू करावे. त्याचे याच पद्धतीने आखाती देश जे आहेत या युद्धाचे परिणाम म्हणून भाववाढ देखील झालेली आहेत. तब्बल 6 पट जे आहे ती दरवाढ झाल्याने येथील व्यापाऱ्यांना देखील एक्सपोर्ट करायला अडचण येत असल्यामुळे हे आंदोलन आजचं जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होत आहे. आकांक्षा. धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.
आणि कांदा उत्पादकांच्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत ते देखील जाणून घेऊयात. कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. सरकारनं दिलेल्या 1235 रुपयांच्या भावाबद्दल शेतकरी समाधानी नाही. निर्यात खुली असली तरी बांगलादेशात कांदा जात नाहीये. त्याचबरोबर श्रीलंकेत आयात शुल्क लागू झाल्यामुळे श्रीलंकेमध्ये देखील कांदा जात नाहीये. श्रीलंकेत आयात शुल्क कमी व्हावं किंवा निर्यातीला सबसिडी मिळावी अशी मागणी आहे. आखाती युद्धामुळे 6 पट भाववाढ झाली आहे. तिथेही निर्यात परवडत नाहीये. आखाती देशातील युद्ध, निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये. तर या काही अडचणी शेतकऱ्यांना भेडसावतात. आणि कांदा खरेदीच्या दरावरून आमदार रोहित पवारांनी सरकारवरती टीका केली आहे. रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय जाणून घेऊयात. ऑगस्ट 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून 2410 रुपये दरानं कांदा खरेदी करण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आज 3 वर्षांनी उत्पादन खर्च 20 ते 25% वाढलेला असताना मुख्यमंत्री मात्र 1235 रुपये दरानं कांदा खरेदी करण्याची घोषणा करत असतील तर याला काय म्हणावं. तेव्हा आणि आज शेतकरी तोच आहे. शेतकरी बदललेला नाही. सरकारच्या भावना, शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी बदलली. कदाचित तेव्हा निवडणूक जवळ असल्यानं शेतकऱ्यात मतदार दिसत असावा आणि आज निवडणूक नसल्याने शेतकऱ्यात मतदार दिसत नसावा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शुद्ध फसवणूक नाही का? आणि यानंतर पुढची बातमी. मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा बदली घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय. नव्या बदली यादीतल्या 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना देण्याचा प्रयत्न झाला असा दावा त्यांनी केलाय. तर बदली घोटाळ्याबाबत मनपा आयुक्त अश्विनी भिडेंना पत्राद्वारे सतर्क केल्याची माहिती ही कोटेचांनी दिली आहे. नियमित बदल्यांच्या नावाखाली पुन्हा कॅश फॉर पोस्टिंग सुरू असल्याचं कोटेचा म्हणताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी 161 अधिकाऱ्यांच्या बदल्या या रद्द केल्या होत्या याची आठवण देखील त्यांनी करून दिली आहे. बदल्या आणि पदोन्नतीसाठी 5 ते 40 लाख रुपये घेतल्याचे आरोप यापूर्वी झाले होते. घोटाळा पुन्हा होऊ नये म्हणून आयुक्तांनी तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली. मुंबईमध्ये सुरू असलेल्या सगळ्या रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी दिलेत. सगळ्या रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. त्याचबरोबर रस्त्यांची कामं तुकड्यांमध्ये न करता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावा. ज्या ठिकाणी सध्या कॉन्क्रीट रस्त्यांची कामं होणं शक्य नाही त्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्यांप्रमाणेच दर्जेदार मास्टिक रस्ते तयार करण्यात यावेत असे आदेश हे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. पावसाळा हा तोंडावरती येऊन ठेपलाय आणि याच अनुषंगानं पालिका आयुक्तांनी हे निर्देश दिलेले आहेत. 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलंय. तसंच कमी पाण्यावरती तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय. पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यासाठी SRT पद्धतीनं भात लागवड, टोकण पद्धतीनं लागवड करून ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावरती भर देण्यात यावा असं सांगण्यात येत आहे. एल निनोचा प्रभाव पाहता यंदा पाऊस कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. या संदर्भामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी. बघूयात.
उपक्रम म्हणजे लोकांच्या सहभागातून आणि इतर लोकांच्या CSR फंडातून किंवा GPS च्या माध्यमातून नाला खोलीकरणाचं हे काम केलं. पाणी वाचवण्याकरता जे प्रयत्न केले गेले पाहिजे, जे आपल्या हातात आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आपलं पाणी आपल्या शिवारात, आपल्या मातीत आणि आपल्या शेतकऱ्याच्या घरात, अशा पद्धतीचा हा आमचा संकल्प आहे आणि त्याच्याकरता बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. ज्यावेळेस पाऊस येईल आणि ज्यावेळेस पाऊस वाहून निघेल त्यावेळेस हे आपल्याला नदी दिसेल आणि पाणी खाली गेल्यानंतर जी विहीर आमची 2 महिने चालते, 4 महिने चालते, ती मला खात्री आहे ती गहूपर्यंत पोहोचेल. जवळपास 450 किलोमीटर्सपेक्षा जास्त हे नाल्यांचं जे खोलीकरण आहे. म्हणजे आपण कुठली पण जर रिव्हर बघितली त्याची कॅचमेंट एरिया असतो, त्याला सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर स्ट्रीम्स येऊन जॉईन होतात आणि ह्या पूर्ण कॅचमेंटचं ट्रीटमेंट करणं फार आवश्यक आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक 100-100 मीटरवरती इथे बांधण्यात आलेले आहेत. मग याचा फायदा जेव्हा पाणी ओसरून जाईल तेव्हा देखील इथे पाणी स्टेबिलायझेशन करण्यासाठी मदत होईल आणि खरीपाच्या नंतर देखील रबीमध्ये देखील जसं साहेबांनी पण सांगितलं की गव्हापर्यंत म्हणजे रबीपर्यंत हे सगळं पाणी आपल्याला उपलब्ध राहील आणि ग्राउंड वॉटरची लेवल वाढल्यामुळे पिण्यासाठी पण पाणी जेव्हा विहिरींमध्ये आपल्याला आवश्यकता असेल उन्हाळ्याच्या काळामध्ये तेव्हा देखील ते पाणी वाढलेलं असेल. धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेली मांजरा नदी वाढत्या तापमानामुळे कोरडी पडू लागली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला 4 वेळा महापूर आला होता. या नदीचा पाण्याचा प्रवाह मांजरा धरणात जाऊन यावरती 3 जिल्ह्यांचा पाणी पुरवठा केला जातो. गेल्या 15 दिवसांपूर्वी पाण्यानं भरलेली नदी वाढत्या उष्णतेच्या तापमानामुळे कोरडी पडू लागल्यानं भविष्यामध्ये पाऊस लांबल्यास जिल्ह्याला पाणी टंचाईचं मोठं संकट हे उभं राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामधून वाहणाऱ्या गोदावरीचं नदीपात्र कोरडं ठाक पडल्याची ड्रोन दृश्य ही देखील समोर आली आहेत. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होते. आता आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातली सर्वात मोठी जी नदी आहे त्या मांजरा नदीपात्रामध्ये आहेत. खरं तर 4 महिन्यापूर्वी पावसाळ्यात या नदीला महापूर आला होता, अक्षरशः रौद्ररूप धारण केलेलं होतं. मात्र आता नदीची पाणी पातळी ही झपाट्यानं वाढली आहे. ह्या पात्रामध्ये आपण पाहू शकतो की ही लांबपर्यंत पाणी पातळी कोरडं ठक्क पात्र पडलेलं आहे. खरं तर याच नदीवर पुढे मांजरा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पातून बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र या नदीपात्रामध्ये जे आता पाणी कमी झालेले नाही त्यामुळे साहजिकच आहे की येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस लांबणीवर पडला तर पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्याच्या घडीला मांजरा पात्रात देखील 31% पाणीसाठा आहे. 3 जिल्ह्याचा पिण्याचं पाणी असेल किंवा लातूरमधला औद्योगिक भाग असेल काही प्रमाणात याच नदीच्या पाण्यानं ज्यावेळेस मांजरा प्रकल्पावर त्याचं एक तर आमचं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्याकडे बघत असताना त्याच्यामध्ये कुणीही त्या ठिकाणी राजकारण केलं नाही पाहिजे. आज जर शेतकरी अडचणीत असेल तर विरोधातले पण आणि सत्तेतले पण जे कुणी नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील यांनी भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहण्याची जरूरत आहे. आज आम्ही सर्वजण लासलगावला आलो आहे, चेअरमन आहेत, सर्व सदस्य आहेत, खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांची मागणी हीच आहे की शेतकऱ्यावर आज जो अन्याय होतोय तो अन्याय कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी कमी झाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे कुठेतरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे आणि मग असं असताना काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू, तो सुद्धा 2 लाख टन म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाहीत. त्यामुळे इथं आज आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. शेतकऱ्यांनी विनंती केलेली आहे, आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. पण अतिशय वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे. लासलगाव या महाराष्ट्रातलं ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहेत त्यातली एक आहे. त्यामुळे इथे असणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन इथं येतो. त्यामुळे इथं शेतकरी आज जो आलेला आहे तो मोठ्या संख्येने आलेला आहे आणि मग त्यांच्याशी संवाद साधून पुढे काय करायचं हे आम्ही सर्वजण ठरवणार आहोत. दादा, सातत्याने कांदा अनुदान जाहीर केलं जातं मात्र शेतकऱ्यांच्या पसंती मिळत नाही. बघा, गेल्या वेळेस इलेक्शनच्या आधी 200 रुपये कांदा अनुदान हे डिक्लेअर केलं होतं राज्य शासनाने. 50 रुपये फक्त आले, बाकी 150 रुपयाचं काय. त्याच्याच बरोबर होतं काय की इलेक्शनच्या आधी
तिथं सांगितलं जातं, आता 2023ला 24 रुपये डिक्लेअर केले होते की, पण तेव्हा मार्केट 28 रुपये होतं. तेव्हा डिक्लेअर करायचं म्हणून त्यांनी 24 रुपये आम्ही कांदा खरेदी करू. अहो पण आत्ता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जरूरत आहे, जेव्हा रेट हा 5, 6, 4, 2 रुपयाला आहे, तेव्हा तुम्ही कुठेतरी बोलला पाहिजे की आम्ही 24 रुपयाला घेऊ. पण तसं कुठंच काय होताना दिसत नाही. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की फार्मर प्रोड्युसर कंपन्या ह्या महत्त्वाच्या आहेत. पण कांद्याच्या बाबतीत होतं काय की नाफेड या कंपनीबरोबर जे टायअप करतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, हे आम्हाला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे. त्यामुळे पूर्वी काय व्हायचं, मार्केट कमिटीमध्ये नाफेड पण यायचं, व्यापारी पण राहायचे, त्यांच्यात आपापसात एक स्पर्धा व्हायची आणि त्याचा फायदा शेतकऱ्याचा मिळायचा. तो त्या ठिकाणी होत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि नाफेड बरोबर एक कंपनी अशी पण होती ज्याच्यामध्ये खरात जो नाशिकचा आहे ना, जो एकदम फेमस भोंदू बाबा, तो सुद्धा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात त्यांनी भ्रष्टाचार केला, पैसा खाल्लेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला तर पैसा मिळालाच नाही. खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे काढले गेले आणि खरा शेतकरी मात्र त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मार्केट कमिटीला विश्वासात घेऊन शेतकऱ्याला काय करायचं हे तिथं शासनाने ठरवलं पाहिजे. त्यामुळे इथं आता फक्त आजची सुरुवात आहे. शेतकऱ्यांशी आम्ही बोलू, शेतकऱ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी समजून घेऊ आणि मग पुढे काय करायचं यासाठी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. कुठे कुठे आंदोलन आहेत, कारण एकीकडे तुम्ही करताय संभाजीनगरला अंबादास दानवे पण आहेत, कुठे कुठे आज राज्यात नाही, शेवटी हे बघा, शेतकऱ्यांनी सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या नेत्यांना विनंती केलेली आहे आणि त्या पद्धतीने आजचं जे आंदोलन आहे, नाहीतर आजचं जो काही संभाषण आहे, जे काय आज आम्ही करणार आहोत ते फक्त 1% असणार आहे. आज आणि या पुढच्या काही दिवसांमध्ये सरकार आणि केंद्र सरकारने जर आम्हाला सिरियसली घेतलं नाही, आमच्या शेतकऱ्याला सिरियसली घेतलं नाही, तर मग दिल्लीला जाणारा नाशिकमधून जो रस्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी बंद करू शकणार आणि करणार म्हणजे करणार. आणि हे काय आम्ही पुढच्या महिन्यानंतर करणार असं नाही. शेतकऱ्याला सांगितलं तर पुढच्या आठवड्यात, कारण शेवटी शासनाला सुद्धा वेळ दिला गेला पाहिजे. त्यामुळे 1 आठवड्याचा वेळ तिथं आपण देऊ आणि वेळ दिल्यानंतर मग 26 तारखेला म्हणजे मंगळवार असेल, चांदवड, बरोबर ना, चांदवडच्या इथं कुठेतरी आम्ही सर्व 10-20 हजार शेतकरी एकत्रित येऊन, नाही तर कदाचित तो आकडा अजून वाढू शकतो. त्यामुळे असा तमाशा नको पाहिजे असेल शासनाला, तर तुमच्याकडे 5-6 दिवस आहेत, तुम्ही ते सगळं समजून घ्या. आणि जर समजा आजच शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की नाही, शासनाला दाखवून द्या आमची अडचण काय, तर आम्ही शेतकऱ्यांशी आता बोलू, संभाषण करू आणि मग निर्णय त्या ठिकाणी घेऊ. अरे 24 रुपयाला तरी कांदा घेतला गेला पाहिजे आणि 2 लाख टनाली घेऊन काय करणार तुम्ही? तो 5-6 लाख टनापेक्षा जास्त तो सुद्धा मार्केट कमिटीला घेतला पाहिजे. आणि शेतकऱ्याला तुम्ही शाश्वती दिली पाहिजे की जो कांदा तुम्ही घेतलेला तो एक्सपोर्टसाठी वापरला गेला पाहिजे. तोच कांदा तुम्ही दिल्लीत टाकला, तोच कांदा तुम्ही कोलकात्यात टाकला, तोच कांदा तुम्ही मुंबईत टाकला, तर मग उद्या 4 महिन्यानंतर शेतकऱ्याचा कांदा त्या मार्केटमध्ये जो जाणार आहे त्याला तिथं भाव मिळणार नाही. कारण आता जो काही कांदा आलेला आहे तो फक्त रब्बीचा 5% कांदा शेतकऱ्याचा मार्केटमध्ये आलेला आहे. अजून 95% कांदा तसा बाकी आहे. त्यामुळे धोरण करत असताना तुम्ही विश्वासात घ्या ना. राजकीय नेत्यांना घेता येत नसेल तर मार्केट कमिटीच्या प्रमुख लोकांना तुम्ही घ्या आणि धोरण करा. त्यामुळे नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. आणि ते काही या फार्मर प्रोड्युसर कंपनी सगळ्याच खराब आहेत असं म्हणणार नाही, पण अशा बहुतांश कंपन्यात त्याच्यात फक्त नावं काढली जातात, जवळच्या लोकांची नावं काढून पैसा घेतला जातो आणि त्याच्यात भ्रष्टाचार मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कुठल्या शेतकऱ्याला भाव मिळाला हे कुठंच काय कळत नाही. त्यामुळे जे काय करायचे ते मार्केट कमिटीमध्येच येऊन नाफेडली खरेदी केली तर स्पर्धा होऊन लोकांना तिथं न्याय मिळू शकतो. प्रकरणाचा मुद्दा आहे. मी 8 महिने झालेले कशाचे पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती. पाशा पटेल अशी व्यक्ती आहे, फक्त गॉगल बदलता येतात, रंगीबेरंगी गॉगल घालतात, भाषा खालच्या लेवलला त्या ठिकाणी घेऊन जातात, कपडे तर अतरंगी घालतात. आता जो माणूस इतका हवेत गेलेला आहे त्याला शेतकऱ्याला काय पाहिजे कसं कळणार? त्यामुळे तुम्ही कमिटी फॉर्म केली 9 महिन्यापूर्वी, त्या काय भज्या तळल्यात का आतापर्यंत? मग आता माहित नव्हतं की आता कुठेतरी रब्बीचा कांदा मार्केटमध्ये येणार आहे आणि त्याच्या आधी 2 महिने आधी धोरण व्हायला पाहिजे होतं. आणि मग तुम्ही एसी मध्ये बसता, टाइमपास करता, गॉगल घालता, तमाशा करता आणि इथं मात्र गरिबाचा जीवनाचा तमाशा त्या ठिकाणी होतो. 2 महिन्यापूर्वी कुठेतरी अहवाल बाहेर निघायला पाहिजे होता, अजून आला नाही. मग त्यांनाच विचारा तुम्ही करताय काय? त्यामुळे काय आहे की फक्त दिखावा करून चालणार नाही. तर काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं 12.5 रुपयाला घेतो. आज 2023ला तुम्हीच बोलला होता 24 रुपयाला घेतो. मग त्यावेळेस इलेक्शनच्या आधी 24 रुपये तुम्हाला बरे वाटतात आणि ठीक आहे तेव्हा तुम्ही डिक्लेअर करून नंतर घेतलं नाही ते वेगळी गोष्ट. आता 12.5ला घेऊन तुम्ही काय करणार आहात? अहो खर्चच वाढलेला आहे. खर्च काय आपण शेतकऱ्याला वाढवलेला नाही, ह्याच्यामध्ये खर्च का वाढलाय? खताच्या किमती वाढलेल्या आहेत.
त्याचबरोबर उत्पादन कमी झालेलं आहे यंदा. उत्पादकता कमी झाली का? अवकाळी पाऊस, गारपीट जी काही या भागामध्ये शेतकऱ्याची झालेली आहे. 5 ट्रेलर उत्पादन जिथं निघणार आहे तिथं 3 ट्रेलर निघायला लागलेलं आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये पण घट झालेली आहे, खर्चामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना उद्या जाऊन तो अडचणी अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, कारण का डिझेलच कुठं त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघून कुठंतरी एक चांगल्या भावनेतून शेतकऱ्याचं म्हणणं ऐका आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय द्या, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पुन्हा एकदा युद्धाचे ढग दिसू लागलेले आहेत आणि आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार हा गडगडलेला आहे. कामकाज सुरू होताच सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळल्याचं दिसून येत आहे, तर सेन्सेक्स सध्या 800 अंकांहून खाली गेलेला आहे आणि निफ्टी 240 अंकांहून अधिक कोसळल्याचं दिसतंय. अमेरिका इराण 2.0 युद्धाचे ढग हे सध्या दिसून येत आहेत आणि कच्चं तेल देखील यामुळे $110 वरती गेल्याचं दिसून येत आहे. तर रुपयाची कमालीची घसरण सुरू आहे. डॉलर 96.17 रुपयांवरती येऊन ठेपलाय आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक अशी घसरण झालेली आहे. तर पुन्हा एकदा युद्धाचे ढग हे दिसून येतात. आठवड्याच्या सुरुवातीलाच एकीकडे शेअर बाजार हा कोसळल्याचं चित्र आहे, तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक अशी घसरण देखील दुसरीकडे झालेली आहे. त्यामुळे युद्धाचे परिणाम हे दिसून येत आहेत. युद्धाचं सावट आहे आणि याच अनुषंगाने या 2 मोठ्या अपडेट. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण झालेली आहे, तर शेअर मार्केट देखील आज कोसळलेलं आहे. सेन्सेक्स सध्या 800 अंकांहून आणि निफ्टी 240 अंकांहून अधिक कोसळल्याचं दिसून येत आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि ही मोठी घसरण दिसून येते. तर तिकडे रुपयाच्या तुलनेमध्ये रुपयाची कमालीची घसरण सुरू आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये डॉलर 96.17 रुपयांवरती पोहोचलेला आहे आणि त्यामुळे ही एक ऐतिहासिक घसरण सध्या दिसून येते. तर युद्धाचे परिणाम हे सध्या आपल्याला दिसून येत आहेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो प्रस्ताव पाठवलेला होता तो इराणनं धुडकावून लावलाय आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा युद्ध सुरू होणार का अशी चर्चा रंगतीये. दोन्हीही देश हे आरोप प्रत्यारोप करतायत आणि याच अनुषंगानं भारतावरती देखील हा काहीसा परिणाम होताना दिसून येतोय. शेअर मार्केटमध्ये घसरण झालेली आहे, तर रुपयाची देखील घसरण होताना दिसून येते. डॉलरच्या तुलनेमध्ये सध्या रुपयाची ऐतिहासिक अशी घसरण झालेली आहे. तर तिकडे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. सेन्सेक्स हा 800 अंकांनी आणि निफ्टी 240 अंकांहून अधिक कोसळल्याचं दिसून येत आहे. अमेरिका इराण 2.0 युद्धाचे ढग हे सध्या जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर कच्चं तेल हे देखील वाढलेलं आहे. कच्च्या तेलाचे दर $110 वरती गेलेले आहेत. त्यामुळे याच अनुषंगाने हे सगळे आपण परिणाम बघून येतोय आणि हेच भारतावरती देखील होताना दिसत आहेत. मग यामध्ये कच्चं तेल असेल, त्याचबरोबर शेअर मार्केटमधली घसरण असेल, रुपयाची झालेली घसरण असेल, या अनुषंगाने हे परिणाम सध्या भारतावरती देखील होताना आपल्याला दिसून येत आहेत. भारतामध्ये अनेक ठिकाणी कच्च्या तेलाची कमतरता देखील जाणवतीये. अनेक पेट्रोल पंप हे सध्या बंद आहेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय. त्यामुळे एकूणातच जागतिक अर्थव्यवस्थेवरती याचा कुठेतरी परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पुन्हा एकदा युद्ध आता सुरू होणार का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. आणि अर्थविश्लेषक अभिजित फडणीस सर सध्या आपल्या सोबत आहेत. अभिजित सर, आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि शेअर मार्केट गडगडल्याचं दिसतंय. जागतिक पटलावरती जे काही बदल घडत आहेत, जी परिस्थिती ओढवलेली आहे, त्याचाच हा परिणाम म्हणायचा का? हो, नक्कीच. कारण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनला गेल्यानंतर असं वाटलं होतं की इराणचा जो तिढा आहे तो देखील काही प्रमाणात सुटेल, परंतु तसं त्यांना फारसं काही चीनमध्ये उपलब्ध झालं नाही. थोडंसं नमतच घ्यायला लागलं आणि परत येताना अर्थातच त्यांनी पुन्हा एकदा आम्ही इराणवरती हल्ला करू अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा हे सगळं भडकणार आणि आणखीन वाढणार अशी भीती बाजाराला वाटते आणि त्यामुळे तेलभावही वाढणं, रुपयावरती ताण येणं, ह्या सगळ्या आपल्याला घटनाक्रम झालेला दिसतोय. अगदी अभिजित सर, तुम्ही जसं म्हणालात तसं रुपयावरती ताण आलेला आहे, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. त्यामुळे आता याचे नेमके परिणाम कसे होतील?
आपण आताच बघितलं की 3 रुपयांनी पेट्रोलची भाव सरकारने केली. पण आपण खूप मोठ्या प्रमाणावरती तेलाच्या आयातीवरती अवलंबून आहोत आणि जेव्हा रुपया गडगडतो त्यावेळेला आणि त्याच वेळेला जर तेलाचे भाव वाढलेले असतील तर दुहेरी परिणाम हा जे पेट्रोल डिझेलचे भाव आहेत त्याच्यावरती होऊ शकतो. कारण शेवटी सरकारला हे तंत्र सांभाळणं अधिकाधिक कठीण होतं आणि त्यामुळे त्याचा वापर कमी करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलंच आहे. पण शेवटी एका मर्यादेपलीकडे जर जागतिक परिस्थिती बदलायला लागली तर मग भाव वाढवण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि त्यामुळे जनतेनेही सहकार्य त्या दृष्टीने करणं हे अपेक्षित राहतं. अगदी म्हणजे पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेलं आहे काटकसरीचं आणि एकीकडे आपण आत्ताच ही अपडेट घेतोय की शेअर मार्केट गडगडलेलं आहे, महागाई प्रचंड एकीकडे वाढतेय आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी नेमका कशा पद्धतीनं गुंतवणूक केली पाहिजे किंवा कशी बचत केली पाहिजे? बचतीवरती अशा वेळेला ताण येतोय. तुमचं संकेत बरोबर आहे कारण खर्च वाढता त्यावेळेला बचत कमी होते. परंतु जी झालेली बचत आहे ती आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे ही जी शेअर बाजाराच्या माध्यमातून आपल्याला संधी असते त्याच्यात मात्र गुंतवणूक आपण केली पाहिजे. कारण अशा संकटाच्या काळामध्येच खरं म्हणजे दीर्घकालीन संधी निर्माण होत असतात. एक वर्षाने आपण मागे वळून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अरे हा तर खूप चांगला काळ होता. त्यामुळे धीर न सोडता शेअर बाजारावरती म्हणजे थोडक्यात आपण अर्थव्यवस्थेवरती विश्वास ठेवावा. प्रत्येक अडचणीच्या संकटामध्ये जसं सरकारही मार्ग काढत असतं तसं कंपन्या देखील मार्ग काढत असतात आणि त्यामुळे त्यावरती आपण जर विश्वास ठेवून चांगल्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणुकीची संधी साधली आणि लगेच पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी परतावा मिळेल अशी भूमिका न घेता दीर्घकालीन आपल्या परताव्याच्या दृष्टीने जर ह्या गुंतवणुका केल्या तर त्या खूप चांगल्या ठरतात ह्या काळामध्ये. त्यामुळे धन्यवाद अभिजित घाबरून जाऊ सर. नये. हो निश्चित. धन्यवाद अभिजित सर या सगळ्या विश्लेषणासाठी. आणि सोन्याच्या पाठोपाठ चांदी आयातीवरती केंद्र सरकारनं निर्बंध लावल्याचा तत्कालीन परिणाम म्हणून चांदीच्या दरामध्ये 7,000 रुपयांची वाढ बघायला मिळतेय. काल चांदीचे जे दर जीएसटी शिवाय 2,63,000 रुपये इतके होते ते आज 2,70,000 वर जाऊन पोहोचलेले आहेत. सोन्याचे दर मात्र 1,56,500 वरती कायम आहेत आणि त्यामध्ये वाढ अथवा घसरण ही झालेली नाहीये. तर सोन्याचा आणि चांदीचा दर आपण पाहतोय. सोन्याचे दर हे सध्या स्थिर असल्याचं दिसतंय. कोणतीही घसरण झालेली नाहीये किंवा कोणतीही वाढ ही कालच्या तुलनेमध्ये झालेली नाहीये. 1,56,500 इतका सोन्याचा दर आहे. तर चांदीचे दर हे मात्र काहीसे बदलताना दिसून येत आहेत. चांदीचे दर हे जीएसटी शिवाय जे 2,63,000 रुपये होते ते आज 2,70,000 वरती जाऊन पोहोचलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कांदा प्रश्नी आंदोलन पुकारलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आंदोलनासाठी परवानगी ही मात्र देण्यात आलेली नाही. परवानगी मागणाऱ्या अक्षय साठे, मानाजी मिसाळ यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर एकीकडे आज नाशिकमध्ये देखील कांदा प्रश्नी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उद्धव ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन पुकारण्यात आलंय. मात्र या आंदोलनाला अद्यापही परवानगी मिळाली नाहीये. आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, आपण जर पाहिलं तर तिकडे रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये आंदोलन होणार आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मात्र काहीशी पोलिसांची परवानगी मिळत नाहीये. त्यामुळे आता या पक्षाकडून काय नेमकी भूमिका घेण्यात येणार आहे, काय परिस्थिती आहे? आकांक्षा, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव हे अत्यंत पडलेले आहेत. म्हणजे 80 पैसे किलो, 1 रुपया किलो अशा पद्धतीचा कांद्याला भाव मिळतोय. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तसं आंदोलन आज छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील होत आहे. या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं परवानगी मागितली होती. मात्र ती परवानगी या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे आणि तसं पत्र आयोजकांना दिलेलं आहे. समृद्धी महामार्गावरती कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही अशा प्रकारची एक नोटीस आयोजकांना बजावण्यात आलेली आहे. आपल्यासोबत या विभागाचे PI आहेत. का तुम्ही परवानगी या ठिकाणी नाकारलेली आहे
आणि कुठली कारणं दिली आहेत त्यासाठी? याच्यामध्ये कसं जनसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच चक्काजाममुळे एखाद्याला एखाद्या ठिकाणावरून जाण्याकरता अडचण निर्माण होऊ नये. कारण कसं हा रस्ता जो आहे हा वाहतुकीचा आहे, यामुळे लोकांना त्रास होऊ नये याकरता आम्ही परवानगी नाकारली आहे. सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आपण आपल्या मागण्या मांडाव्यात असं आम्ही नोटीस. आंदोलन केलं तर काय? आंदोलन केल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करणार. पण ते अंबादास दानवे आंदोलनावरती ठाम आहे. ठीक आहे, मग नंतर आम्ही आंदोलन झाल्यावर विचार करू त्याबद्दल. आता आपण पाहतो की पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र असं असलं तरी पोलिसांनी थेट परवानगी नाकारत असल्याचं पत्रच या ठिकाणी आयोजकांना दिलेलं आहे. आणि यामध्ये सदरचा जो मार्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा असून आपल्याला चक्काजाम आंदोलन करता येणार नाही, त्यामुळे सामान्य नागरिकाला नक्कीच. त्रास होईल अशा पद्धतीचं यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि कुठलंही आंदोलन झालं तर याला आपण स्वतः जबाबदार असाल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात येत नाही, परवानगी नाकारण्यात येते आहे, अशा प्रकारचं एक पत्रच आयोजकांना या ठिकाणी दिलंय. त्यामुळे आता अंबादास दानवे आंदोलन नेमके कुठे करणार हा प्रश्न आहे. मात्र थोड्या वेळात त्यामुळे या आंदोलन सगळ्या करू संदर्भातले अपडेट कृष्णा तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. नाशिकच्या लासलगावमध्ये सध्या रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कांदा प्रश्नी आंदोलन सुरू झालेलं आहे. कांद्याला योग्य तो हमीभाव मिळावा या मागणीसाठी रोहित पवार असतील, त्याचबरोबर खासदार भास्कर भगरे असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. आता कांद्याचं शेतकरी एल्गार आंदोलन सुरू झालेलं आहे. आपल्या बोलण्यासाठी रोहित पवार आहेत. दादा काय सांगाल आजचं हे आंदोलन कशासाठी? एक तर शेतकऱ्याला विनंती केली होती, शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचण येते. आज खरं तर खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असला, 18 रुपये किलोपर्यंत शेतकऱ्याचा खर्च असताना त्याला त्याचा माल हा कुठेतरी 2 रुपये 3 रुपये 4 रुपयाला विकला जातो आणि याच्यात खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पण भाव वाढत नाही. शेतकरी आज अडचणीत आहे. तर शेतकऱ्याच्या पाठीमागे आज खऱ्या अर्थाने उभं राहण्याची वेळ आली, म्हणून आम्ही सर्वजण शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी इथं आलेलो आहे. एकंदरीतच शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे तो जास्त आहे, त्या मालाच्या त्या तुलनेत कांद्याला भाव मिळत नाही. शासनाने 1235 रुपये कांद्याला भाव कुठेतरी शेतकऱ्याची थट्टा केली असं तुम्हाला वाटतं? इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता, इलेक्शन झाल्यावर तुम्ही 1200 रुपये डिक्लेअर करता. आणि काल जे फडणवीस साहेबांनी काल स्टेटमेंट करत असताना त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आम्ही 1250 रुपये उपकार करता का? उपकार करत नाही तुम्ही. आज खरं तसं बघितलं तर 5 ट्रेलर प्रति एकर जे उत्पादन निघत होतं आज 3 ट्रेलरवर आलेलं आहे. त्यामुळे उत्पादकता पण कमी झालेली आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे. आणि मग याच्यात शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे. कुठेही झालं काही झालं तर 20 रुपयाच्या पुढे भाव शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. पाशा पटेलांची एक समिती नेमण्यात आली होती कांद्याच्या याच्यावर, 2 महिन्यात तो अहवाल दिला जाणार होता, तो पण आलेला काय? पाशा पटेल फक्त नवीन गॉगल घालतात, चष्मे घालतात, नवीन कपडे घालतात. ते खरंच शेतकऱ्याची अडचण समजून घेणारा नेता असता तर 2 महिन्याआधी काहीतरी डिक्लेअर केलं असतं की अशी आजची परिस्थिती आहे. उत्पादन आता सुरू झालं, शेतकरी मार्केटमध्ये माल आणायला लागला तरी अजून रिपोर्ट येत नसेल तर हे लोक झोपलेत असं म्हणावं लागेल. कांदा आंदोलनामध्ये आजच्या नेमके आपल्या काय मागण्या असणार आहेत किंवा काय? एक तरी शेतकऱ्याला कमीत कमी 22 ते 24 रुपये रेट हा मिळालाच पाहिजे. त्याच्याचबरोबर नाफेड जी खरेदी करतं ते उगाच बाहेर खरेदी करण्यापेक्षा मार्केट कमिटीमध्ये खरेदी करणं मदत आहे, ज्याच्यामध्ये व्यापारी आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा होईल आणि स्पर्धा झाल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. आणि बऱ्याच काही मागण्यात मी पुढे जाऊन सांगेल आपल्याला. शेतकऱ्यांना जो आहे तो साधारण 24 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर नाफेडची खरेदी जी आहे ती बाजार समितीमध्ये झाली पाहिजे. त्याच्यामुळे बाजारात निर्माण होऊन शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव मिळेल. विदर्भातील अनेक जिल्ह्याचा पारा हा 46 अंश सेल्सिअसवरती पोहोचलाय. आजची हीच परिस्थिती कायम आहे. आज नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यासाठी नागपूर वेधशाळेनं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. दुपारच्या वेळेला नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. जिल्हा प्रशासनाच्या हिट ॲक्शन प्लॅननुसार शहरामधील उद्यानं ही दिवसभर सुरू ठेवण्याचे आदेशही देण्यात आलेत. तर उन्हाळी वर्ग, कोचिंग क्लास यांना दुपारी वर्ग न घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पुण्याच्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मांडवे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय.
गावामधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत हे आटलेले असून विहिरींनी तळ गाठलेला आहे. तर ज्या काही नैसर्गिक पाणी स्रोतांमध्ये थोडंफार पाणी शिल्लक आहे ते पण दूषित असल्यामुळे साधारण 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असलेल्या मांडवे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी 3 ते 4 दिवसांपासून एकदा येणाऱ्या टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय. कित्येक पिढ्या आमच्या गेल्या पण आम्हाला पाणी मिळालं नाही. तर पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये पाण्याच्या ज्या जलजीवनच्या वगैरे योजना आल्या, अक्षरशः घर रिकामा नळ अशी परिस्थिती झालेली आहे. आज पाणीच नाही, सोर्सच नाही पाण्याचा, आणि जलजीवन करायचं कुठून पाणी मिळणार लोकांना, आणि कधी लोकांचे प्रश्न सुटणार, हा गंभीर प्रश्न आहे. माझी विनंती आहे शासनाला की जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्या जलजीवनच्या योजना असतील किंवा धरणांमधून त्यांना पाण्याची योजना पूर्ण करून द्याव्यात, तरच तो आदिवासी भाग आमचा सुखी होईल, सुजलम होईल, अशी विनंती आहे शासनाला माझी. निव्वळ पाणी पिण्यापुरते एक बालदी कुठून तरी आणतात, कोणाकोणाही मागून घेतात. पण ही परिस्थिती आमच्यावर कधी दूर होईल ही महत्त्वाची प्रश्न आहे. नदीला पाणी एवढं पावसाळ्यात असतं का विचारू नका. तुम्ही बघा त्या केट्या बांधून ठेवल्या 2-3, फुकट पैसे सरकारचं जात आहे. आता हे किती वर्ष टँकर आणणार तुम्ही आम्हाला, किती वर्ष तुम्ही आमचे सरकारी पैसा घालवणार, ते एकदाच काहीतरी विचार करा. आणि MI टँक इथं झालंच पाहिजे तरच आमची सुखात दिवस काढू, नाहीतर ह्या गावाला आम्हाला सोडण्याशिवाय पर्याय नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.